मी प्राध्यापक शरद लाड, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, HSC व्होकेशनल या अंतर्गत 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट यामध्ये ऑडिटिंग हा विषय आपण या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये इयत्ता 11वीला पहिलंच प्रकरण आहे अंकेक्षणाची ओळख, अंकेक्षकाची ओळख किंवा अंकेक्षणाची ओळख किंवा ऑडिटची ओळख किंवा ऑडिटरची ओळख असं म्हणायला काही हरकत नाही। तर आत्तापर्यंत आपण जो काय आढावा घेतलेला आहे इथंपर्यंत यामध्ये अंकेक्षणाचं जी काय अंकेक्षणाची उत्क्रांती आहे किंवा ऑडिटची किंवा लेखापरीक्षणाची उत्क्रांती आहे किंवा इतिहास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। त्यानंतर आपण अंकेक्षणाची सुरुवात आणि पात्रताधारक अंकेक्षणाची सुरुवात औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडमध्ये कधी झाली, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ही संस्था सर्वप्रथम इंग्लंडमध्ये स्थापन झाली किंवा अस्तित्वात आली। त्यानंतर जगभरामध्ये प्रत्येक देशानं स्वतःचे ऑडिटर्स तयार करण्यासाठी यासाठी स्वतंत्र कायदे केले। भारत सरकारनं स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम 1949ला इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेमार्फत प्रशिक्षण देऊन पात्रताधारक अंकेक्षक किंवा ऑडिटर तयार करण्याचं काम सुरू केलं। त्यानंतर कॉस्ट ऑडिटर 1956मध्ये कायदा करण्यात आला आणि कॉस्टिंगसाठी किंवा कॉस्ट ऑडिटर म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ICWA ही कलकत्ता येथे ज्याचं हेड ऑफिस आहे ही संस्था अस्तित्वात आली आणि त्यानंतर कॉस्ट ऑडिट हा विषय या ठिकाणी सुरू झाला। त्यानंतर पुस्तपालन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलं, लेखाकर्म म्हणजे काय हे पाहिलं आणि त्यासोबत कारण ते माहिती झाल्याशिवाय अंकेक्षण म्हणजे काय हे समजू शकत नाही आणि यासाठी तुम्हाला हे तिन्ही विषय नवीन आहेत। लेखाकर्म नवीन आहे, पुस्तपालन व लेखाकर्म नवीन आहे, अंकेक्षण नवीन आहे, तरीसुद्धा तुम्हाला थोडीफार माहिती व्हावी या हेतूनं पुस्तपालन आणि लेखाकर्म म्हणजे काय आणि लेखापरीक्षण म्हणजे काय किंवा ज्या ठिकाणी पुस्तपालनाचं काम संपतं त्या ठिकाणी लेखाकर्माचं काम चालू होतं, लेखाकर्माचं काम ज्या ठिकाणी संपतं त्या ठिकाणी लेखापरीक्षणाचं काम चालू होतं। हे पाहत असताना आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत। सर्व व्याख्यांचा किंवा सर्व तज्ज्ञांचा किंवा सर्व तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या हे लक्षात येतं लेखापरीक्षण म्हणजे काय। वर्षभर कोणत्याही संस्थेमध्ये किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये कंपनीमध्ये वर्षभर व्यवहार चालतात। वर्षभर चाललेले किंवा वर्षभर झालेले व्यवहार नोंदवण्याचं काम संस्थेचे सेवक किंवा कर्मचारी वर्षभर करतात। वर्षभर हे सर्व व्यवहार नोंदवून झाल्यानंतर वर्ष संपल्यानंतर ते ज्या पुस्तकांमध्ये ज्या खात्यांमध्ये व्यवहार नोंदवलेले असतात वर्ष संपल्यानंतर सर्व अकाउंट्स क्लोज केली जातात। सर्वचे सर्व अकाउंट्स क्लोज केल्यानंतर पुढे जाऊन अंतिम हिशेबपत्रके किंवा लेखाकर्माचं काम चालू होतं। लेखाकर्मामध्ये बॅलन्स काढणे, टेरिस पत्रक तयार करणे, अंतिम किंवा वार्षिक हिशेबपत्रके तयार करणे, यामध्ये व्यापारी खातं, नफा तोटा खातं आणि ताळेबंद पत्रक किंवा नफा तोटा वाटणी पत्रक इत्यादी प्रकारची जी काय फायनल अकाउंट्समध्ये जी काय कागदपत्रे किंवा दस्तऐवज तयार करावे लागतात अशा प्रकारची तयारी किंवा हे तयार केल्यानंतर अंकेक्षणाच्या कामाला सुरुवात करावी लागते। आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत अंकेक्षण करून घ्यावं लागतं। अंकेक्षण करून घेत असताना ज्या काय छोट्या संस्था आहेत किंवा अनोंदीकृत संस्था आहेत किंवा अनोंदीकृत व्यवसाय आहेत त्यांचं अंकेक्षण करून घेणं किंवा लेखापरीक्षण करून घेणं सक्तीचं नाही, परंतु ज्या काय रजिस्टर्ड संस्था आहेत किंवा ज्या मोठ्या आकाराच्या संस्था आहेत त्यांना सक्तीचं किंवा नियामक लेखापरीक्षण किंवा स्टॅट्युटरी ऑडिट करून घ्यावं लागतं। इथंपर्यंतचा भाग आपण पाहत होतो। यामध्ये अंकेक्षक
अंकेक्षण आणि लेखाकर्म यातला फरक आपण पाहत होतो. लेखाकर्मामध्ये दररोज घडणाऱ्या व्यवहारांच्या नोंदी वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा लेख्यांमध्ये, लेखापुस्तकामध्ये किंवा दस्तऐवजांमध्ये किंवा जी काय सहाय्यक पुस्तकं असतात त्यामध्ये केल्या जातात. अंकेक्षण म्हणजे काय, तर वर्षभर लिहिलेले व्यवहार किंवा झालेले अंतिम वार्षिक हिशेबपत्रके त्यांची तपासणी करावी लागते आणि हे करत असताना लेखापरीक्षकाला खोलात जाऊन प्रमाणन, सत्यापन, मूल्यांकन, अनुसंधान अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्देशानुसार किंवा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार सखोल जाऊन चौकशी करावी लागते. हा पहिला फरक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरा फरक आपण पाहिलेला आहे पुस्तपालनाच्या कार्याची तपासणी करणं. पुस्तपालनाच्या कार्याची तपासणी करणे हे काम लेखापालाला करावं लागतं. लेखापाल हा संस्थेचा सेवक असतो किंवा संस्थेचा नोकर असतो. वर्षभर झालेली जी काय ठेवलेले हिशेब असतात त्या हिशेबाच्या म्हणजेच पुस्तपालनाच्या कामाची ज्या ठिकाणी सांगता होते किंवा ज्या ठिकाणी ते काम संपतं त्या ठिकाणी लेखाकर्माचं काम चालू होतं. अशा पद्धतीनं आणि लेखाकर्मामध्ये तेरीज पत्रक तयार करणं, व्यापारी पत्रक तयार करणं, नफा तोटा पत्रक तयार करणं, ताळेबंद पत्रक तयार करणं इत्यादी किंवा यांचं समायोजन करणं, ॲडजस्टमेंट करणं इत्यादी कार्यांचा लेखाकर्मामध्ये समावेश होतो. अंकेक्षणामध्ये खात्याचे परीक्षण करणे, वार्षिक खाती आणि ताळेबंद नियमानुसार तयार केलेले आहेत किंवा नाही त्याची खात्री करणं, नफा तोटा खात्याने दाखवलेला नफा किंवा तोटा वास्तविक किंवा खरा किंवा सत्य आहे किंवा नाही याबाबत खात्री करणं या कार्यांचा लेखा परीक्षणामध्ये किंवा अंकेक्षणामध्ये समावेश होतो. लेखाकर्माचं काम हे वर्षभर सुरू असतं आणि लेखापरीक्षणाचं काम हे वर्ष संपल्यानंतर किंवा आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये करून घ्यावं असा कायदा सांगतो किंवा कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत अंकेक्षण करून घ्यावं. अशा पद्धतीनं थोडक्यात लेखाकर्माचं काम वर्षभर चालतं आणि वर्ष संपल्यानंतर लेखापरीक्षणाचं काम सुरू होतं आणि त्या सर्व कागदपत्रांची पुस्तकांची तपासणी केली किंवा प्रमाणन केलं, सत्यापन केलं, मूल्यांकन केलं, नियमानुसार झालेले व्यवहार आहेत किंवा नाहीत हे पाहिलं की लेखाकर्माचं काम या ठिकाणी संपतं. थोडक्यात आर्थिक वर्ष लेखाकर्माचं काम संपल्यानंतर लेखापरीक्षणाचं काम सुरू होतं. त्यानंतर पुढचा फरक आपण या ठिकाणी पाहत होतो. पुस्तपालनाचे कार्य जेथे संपते तेथून लेखाकर्माच्या कामाला सुरुवात होते. आता पुस्तपालन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. पुस्तपालनामध्ये जे काय व्यवहार होतात, मग हे कोणतेही प्रकारचे व्यवहार असू देत, जे काय आर्थिक व्यवहार होतात, ज्या व्यवहारामध्ये पैशाचा संबंध येतो अशा प्रकारचे व्यवहार लेखापुस्तकामध्ये, लेख्यांमध्ये किंवा वर्षभर दस्तऐवजांमध्ये नोंदवावे लागतात. सर्वप्रथम रोजकिर्दीमध्ये याची नोंद केली जाते, जर्नलमध्ये नोंद होते. रोजकिर्द म्हणजे काय, तर दररोजच्या दररोज नोंदी ठेवण्याचं जे काही पुस्तक असतं त्या पुस्तकाला रोजकिर्द असं म्हटलं जातं. मग रोजच्या नोंदी त्या पुस्तकांमध्ये केल्या जातात. त्यानंतर डबल एंट्री सिस्टीमनुसार किंवा द्विनोंदी पद्धतीनुसार, लिखाणाच्या पद्धतीनुसार किंवा शास्त्रोक्त पद्धतीनुसार जर्नलनंतर किंवा रोजकिर्दीनंतर ज्या त्या खात्याला त्याच्या नोंदी कराव्या लागतात. म्हणजे जेवढी काही खाती असतात त्या सर्व खात्यांना नोंदी कराव्या लागतात. उदाहरणार्थ या ठिकाणी जर माल खरेदी केला, समजा 1000 रुपयाचा माल खरेदी केला, तर या ठिकाणी माल आपल्याकडे येतो, जे येतं ते नावे होतं. म्हणजे माल खाते, नावे आणि पैसे जातात म्हणून रोकड खाते जमा अशा पद्धतीनं द्विनोंदी पद्धतीमध्ये नोंद होत असते. ही जर्नल किंवा रोजकिर्दीमध्ये अशी नोंद होते. परंतु आता या ठिकाणी आपल्याकडं माल खातं असतं. माल खाते त्याला 2 बाजू असतात. एक नावे असते आणि दुसरी बाजू असते जमा. आणि मग माल खात्याच्या नावे बाजूला रोकड खातं आपण जमा दाखवतो. रोकड
खाते जमा दाखवतो 1000 आणि अशाच पद्धतीनं रोख खाते किंवा रोकड खाते आपण तयार करतो आणि या रोकड खात्याच्या दोन्ही बाजूला नावे आणि जमा असे 2 कॉलम करतो आणि यानंतर मग एंट्री वाचतो माल खात्याच्या नावेला 1000 रोकड खाते आणि रोकड खात्याच्या जमा बाजूला माल खाते 1000 अशा पद्धतीनं रोजकिर्दीमध्ये जी काही नोंद होते ह्या रोजकिर्दीमध्ये झालेल्या नोंदीची पुन्हा नोंद किंवा ज्याला पोस्टिंग म्हणतो आपण लेजर पोस्टिंग ज्या त्या खात्यामध्ये आपण करतो आणि खाते किंवा खात्यांनाच लेजर असं म्हटलं जातं किंवा खातेवही असं म्हटलं जातं आणि खातेवहीमध्ये जेवढे काही व्यवहार होत असतात आणि जेवढी काही खाती निर्माण होत असतात त्या सर्व खात्यांच्या नोंदी यामध्ये केलेल्या असतात अशा पद्धतीनं. त्यानंतर थोडक्यात काय लेखाकर्माचं काम जेथे पुस्तपालनाचं काम सुरू होतं तिथून किंवा ज्या ठिकाणी पुस्तपालनाचं काम संपतं त्या ठिकाणपासून लेखाकर्माचं काम चालू होतं हा फरक आहे. पण अंकेक्षणामध्ये फरक आहे की ज्या ठिकाणी लेखाकर्माचं काम पूर्ण होतं त्यानंतर लेखापरीक्षणाचं किंवा अंकेक्षणाचं काम सुरू होतं. अशा पद्धतीनं थोडक्यात लेखाकर्माचं काम संपल्यानंतरच अंकेक्षण करता येतं, तोपर्यंत अंकेक्षण करता येत नाही किंवा लेखापरीक्षण करता येत नाही किंवा ऑडिट करता येत नाही. त्यानंतरचा फरक आहे पुस्तपालनाचे कार्य जेथे संपते तेथून लेखाकर्माच्या कार्याला सुरुवात होते. तशा पद्धतीनं लेखाकर्माचं कार्य संपल्यानंतर अंकेक्षणाचं काम सुरू होतं. हा भाग आपण या ठिकाणी आत्ता पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा फरक आपण पाहणार आहोत. लेखापाल हा संस्थेतील व्यक्ती असते, थोडक्यात तो संस्थेचा नोकर असतो, त्याला नियमित पगार दिला जातो. म्हणजे फरक पाहत असताना ज्या वेळेस लेखाकर्म आणि लेखापरीक्षण किंवा याला अंकेक्षण असं म्हणतात किंवा त्याला ऑडिट असं म्हणतात, याचा आपण फरक पाहत होतो. आणि या फरकाचा विचार करत असताना आपल्या हे लक्षात येतं की जे काय लेखाकर्माचं काम करणारे जे काय असतात, लेखाकर्माचं काम कोण करतं तर लेखापाल करतात, अकाउंटंट करतात. आणि अकाउंटंट हे काय असतात संस्थेचे नोकर असतात. संस्थेचे नोकर किंवा सेवक असतात. त्यांना नियमित पगार दिला जातो. यांना नियमित पगार दिला जातो. थोडक्यात लेखाकर्माचं काम करणारे वर्षभर काम करत असतात. ते संस्थेचे नोकर असतात, ते संस्थेचे कर्मचारी असतात, ते संस्थेचे सेवक असतात आणि त्यांना नियमित पगार दिला जातो. आता लेखापरीक्षणाचं काम कोण करतं तर लेखापरीक्षक करतो, अंकेक्षक करतो. अंकेक्षक किंवा याला ऑडिटर असं आपण म्हणतो, ऑडिटर. तर ऑडिटरची नेमणूक दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद करतात. वार्षिक सर्वसाधारण सभा कशाला म्हणतात तर सर्व सभासदांची किंवा शेअर होल्डरची जी वर्षातून एकदा आर्थिक वर्ष संपल्यानंतर जी सभा होते त्या सभेला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. आणि या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अंकेक्षक किंवा ऑडिटरची नेमणूक सर्व सभासद मिळून करतात किंवा बहुमतानं अंकेक्षकाची किंवा ऑडिटरची नेमणूक या ठिकाणी केली जाते. म्हणजेच ऑडिटरची नेमणूक हे सभासद करतात किंवा मालक करतात, व्यवसायाचे ओनर करतात किंवा शेअर होल्डर करतात. आणि हा संस्थेचा नोकर नसतो, हा पात्रताधारक लेखापरीक्षक असतो, हा संस्थेचा नोकर नसतो. लेखापाल किंवा लेखाकर्माचं काम करणारा जो काय अकाउंटंट आहे तो संस्थेचा नोकर असतो किंवा कंपनीचा नोकर असतो. आणि अंकेक्षक किंवा ऑडिटर हा संस्थेचा नोकर नसतो किंवा संस्थेचा कर्मचारी नसतो, तर त्याची नेमणूक
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शेअर होल्डर करतात आणि ही व्यक्ती ही संस्थेची सभासदांनी नेमलेली पात्रताधारक व्यक्ती असते. पात्रताधारक व्यक्ती असते. पात्रताधारक आपण कशासाठी म्हणतो तर पात्रताधारक म्हणजे ज्याला ऑडिट करायचं आहे त्याला किमान CA व्हावं लागेल, चार्टर्ड अकाउंटंट व्हावं लागेल किंवा सर्टिफाईड ऑडिटर हे प्रमाणपत्र त्याला मिळावं लागेल. सहकाराचं ऑडिट करायचं असेल तर GDC&A गव्हर्नमेंट डिप्लोमा कोऑपरेशन अँड अकाउंटिंग किंवा ऑडिटिंग अशा पद्धतीचा जो काही GDC&A हा जो काही कोर्स आहे तो करावा लागेल सहकारामध्ये. GDC&A कॉस्ट ऑडिट करायचं असेल तर ICWA ही पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीलाच लेखापरीक्षक किंवा ऑडिटर म्हणून काम करता येतं. थोडक्यात पात्रताधारक बाहेरच्या व्यक्तीला ऑडिट करून घ्यावं लागतं. लेखाकर्माचं काम जे करतात त्यांना लेखापरीक्षण करण्याचा अधिकार नसतो. थोडक्यात लेखाकर्माचं काम आणि लेखापरीक्षणाचं काम या स्वतंत्र व्यक्ती करत असतात. एकच व्यक्ती दोन्हीही कामं करू शकत नाही. इथंपर्यंत आपण फरक पाहिलेला होता. त्यानंतर लेखापालाला, आता हा जो काय लेखाकर्माचं काम करतो त्याला आपण लेखापाल असं म्हणतो. तर लेखापालाला फक्त लेखाकर्माच्या कामाचं प्रशिक्षण घेतलेलं असतं आणि त्याला अंकेक्षकाच्या कार्याची किंवा कामकाजाची माहिती असणं आवश्यक नाही किंवा आवश्यक नसतं. थोडक्यात काय, लेखापाल हा अकाउंटंट असतो. वर्षभर जे काय हिशेब ठेवलेले असतात ते वर्षभर हे ठेवलेले हिशेब हा लेखापाल लिहित असतो. हा कंपनीचा सेवक असतो. त्याला लेखाकर्माचं काम आलं की बाद झालं, त्याला अंकेक्षणाचं काम आलंच पाहिजे असं नाही. परंतु लेखापरीक्षणामध्ये किंवा अंकेक्षणामध्ये जो काय ऑडिटर आहे त्या ऑडिटरला लेखाकर्माचं काम म्हणजे अंकेक्षणाचं काम, अंकेक्षणाचे कार्य, त्याचबरोबर लेखाकर्माचे कार्य ह्या दोन्हीही कार्याची यांना माहिती असावी लागते. लेखापालाला फक्त लेखाकर्माच्या कामाची माहिती असावी लागते किंवा ज्ञान असावं लागतं. परंतु लेखापरीक्षकाला फक्त हिशेब तपासणीच्याच कामाची नाही तर लेखाकर्माच्या कामाची सुद्धा माहिती किंवा ज्ञान असावं लागतं. म्हणजे लेखापालाला अंकेक्षणाच्या ज्ञानाची गरज असत नाही, परंतु परीक्षकाला किंवा अंकेक्षकाला मात्र लेखाकर्माच्या कामाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर लेखाकर्म प्रणालीमध्ये पात्रताधारक व्यक्ती काम करू शकते. म्हणजे लेखाकर्माचं काम कोणतीही व्यक्ती किंवा पात्रताधारक CAला सुद्धा हे काम करता येतं. म्हणजे इतर कोणतंही BCom असेल किंवा MCom असेल किंवा एखादा अकाउंटिंगचा कोर्स केलेला असेल, इथंपर्यंत ज्ञान असणारी व्यक्ती किंवा CA जरी असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीला लेखाकर्माचं काम करता येतं. मग यासाठी ही पात्रता निश्चित केलेली आहे असं नाही. म्हणजे लेखाकर्माचं काम करणारी व्यक्ती CA असली पाहिजे असं नाही, परंतु लेखापरीक्षणाचं काम करणारी व्यक्ती मात्र CA पात्रताधारक असावी किंवा चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी त्यानं धारण केलेली असली पाहिजे. तरच त्यानं केलेलं लेखापरीक्षण हे विश्वासार्ह मानलं जातं आणि सरकारसुद्धा पात्रताधारक किंवा चार्टर्ड अकाउंटंटनं जे काही ऑडिट केलेलं आहे ते ऑडिट जर म्हणजे जे काय ऑडिट आहे ते पात्रताधारक परीक्षकानं केलेलं असेल किंवा चार्टर्ड अकाउंटंटनी केलेलं असेल तर शासनसुद्धा त्यावर विश्वास ठेवतं, कर्मचारी त्यावर विश्वास ठेवतात, सभासद त्यावर विश्वास ठेवतात किंवा शेअर होल्डर त्यावर विश्वास ठेवतात. समाजातले सर्व घटक किंवा जे काही कस्टमर आहेत ते किंवा विक्रेते आहेत, पुरवठादार आहेत, बँका आहेत, ह्या सर्व संस्था पात्रताधारक व्यक्तीनं केलेलं लेखापरीक्षण
ग्राह्य मानतात किंवा त्यावर विश्वास ठेवतात. अपात्रताधारक व्यक्तीनं केलेलं ऑडिट हे कुठलीही संस्था किंवा आता सांगितलेलं यापैकी कोणीही ग्राह्य धरत नाही. त्यानंतर पुढचा फरक आहे, लेखापालाला आपल्या कार्याचा कोणताही अहवाल सादर करावा लागत नाही. फक्त वर्षभर व्यवस्थापकांच्या किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काम करावं लागतं किंवा जे काय ज्याला टॉप मॅनेजमेंट म्हणतो, टॉप मॅनेजमेंटनं जे काय ध्येय आणि धोरण ठरवलेलं आहे नियमानुसार किंवा द्विनोंदी पद्धत आहे किंवा डबल एंट्री सिस्टीम आहे, तिची जी काही तत्त्वं आहेत किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यांना लेखाकर्माचं काम करावं लागतं. आणि व्यवसायाच्या नियमानुसार याची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे लेखाकर्माचं काम करणारी जी काही व्यक्ती लेखापाल असते, या व्यक्तीची जबाबदारी मर्यादित असते. मर्यादित जबाबदारी. जी काय हिशेबशास्त्राची जी काही तत्त्वं आहेत किंवा नियम आहेत, त्या नियमानुसार किंवा कायद्यानुसार नोंदणी करण्याचं काम लेखापालाला करावं लागतं. त्याला फार मोठी जबाबदारी असत नाही. फक्त झालेल्या व्यवहारांच्या नोंदी करणं आणि व्यवहार झाल्यानंतरच नोंदी करणं एवढंच याला काम करावं लागतं आणि त्याची जबाबदारी मर्यादित असते. अंकेक्षकाला किंवा ऑडिटरला अंकेक्षण झाल्यानंतर अंकेक्षण अहवाल पक्षकारास सादर करावा लागतो. हा अहवाल सादर करणं कायद्यानं सक्तीचं आहे. अंकेक्षकाची जबाबदारी ही कंपनी कायद्यानं निश्चित केलेली असते. जेणेकरून जर चुकीचा किंवा खोटा अहवाल अंकेक्षकानं दिला आणि त्याचा परिणाम जर संस्थेच्या भवितव्यावर झाला तर याला सर्वस्वी लेखापरीक्षक किंवा ऑडिटर जबाबदार असतो. आणि या ठिकाणी त्याची जबाबदारी लेखापाला इतकी मर्यादित राहत नाही, तर कंपनी कायद्यानं जी काही जबाबदारी त्याला निश्चित केलेली आहे ती जबाबदारी त्याला पेलवावी लागते. आणि याला लेखापरीक्षकाला आपलं काम संपल्यानंतर आपला जो काही रिपोर्ट आहे, ऑडिटरचा रिपोर्ट आहे किंवा लेखापरीक्षकाचा जो काही अहवाल आहे तो सभासदांना किंवा मालकांना किंवा शेअर होल्डर जे काय असतात, शेअर होल्डर भागधारक, तर या भागधारकांना याचा अहवाल सादर करावा लागतो. आणि हा अहवाल एकदा दिल्यानंतर हा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेची जी काही सूचना असते किंवा नोटीस असते त्या नोटिसीबरोबर लेखापरीक्षकाचा अहवाल देखील त्या ठिकाणी सभासदांना माहितीसाठी पाठवावा लागतो. आणि त्या अहवालाचा अभ्यास करून सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी येत असतात. आल्यानंतर वर्षभर झालेल्या कामकाजाचं जे काय त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे किंवा जो काही लेखापरीक्षकाचा अहवाल आहे आणि या अनुषंगानं सभासदांना ज्या काही शंका कुशंका काही येत असतील किंवा सभासदांना याबाबत ज्या काही माहितीचं स्पष्टीकरण आवश्यक असेल त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा अधिकार किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहून वार्षिक अहवालाबद्दल किंवा जे काही अहवाल लेखापरीक्षकाकडून दिले जातात त्यामध्ये अ वर्ग अहवाल असेल, ब वर्ग अहवाल असेल, क वर्ग अहवाल असेल, ड वर्ग अहवाल असेल, तर कोणताही अहवाल असेल तर हे का किंवा जी काही कारणं दिलेली आहेत किंवा अहवालामध्ये ज्या काही नोंदी केलेल्या आहेत ह्या नोंदींची सत्यता पडताळणी करण्यासाठी आणि ज्या ठिकाणी शंका येते त्या शंकांचं निरसन करण्यासाठी किंवा ज्या काही सभासदांना किंवा शेअर होल्डरना भागधारकांना ज्या काही प्रश्न किंवा अडचणी वाटतात त्या अडचणी विचारण्याचा अधिकार त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये असतो. आणि या सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी ही लेखापरीक्षकाची असते किंवा ऑडिटरची असते. अशा प्रकारे जे काय फरक आहेत हे फरक या ठिकाणी संपलेले आहेत. म्हणजे लेखाकर्म आणि लेखापरीक्षण यामध्ये काय फरक असतो हा किंवा याचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. या ठिकाणी हा भाग संपलेला आहे. यानंतरचा भाग आहे अंकेक्षणाची उद्दिष्टे. यानंतरचा भाग आहे अंकेक्षणाची उद्दिष्टे. यानंतर अंकेक्षणाची उद्दिष्टे, ऑब्जेक्टिव्स of auditor and auditor.
ऑडिटिंग ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑडिटिंग किंवा ज्याला अंकेक्षणाची उद्दिष्टे, मराठीमध्ये अंकेक्षण, लेखापरीक्षण, त्यानंतर हिशेब तपासणी, किंवा ऑडिट. सरळ मराठी भाषेमध्ये ऑडिट हा शब्द मराठीतला असल्यासारखा जनरली वापरला जातो. आता या ठिकाणी फक्त इंट्रोडक्शन करू. आपण या ठिकाणी इंट्रोडक्शन फक्त करणार आहोत. या ठिकाणी अंकेक्षणाची उद्दिष्ट जे काय आहे, उद्दिष्टे म्हणजे काय, का अंकेक्षण करण्याची आवश्यकता, का उद्दिष्टे म्हणजे कारण म्हणजे काय, कारणे. थोडक्यात उद्दिष्टे म्हणजे कारणे. अंकेक्षण का करावं लागतं याची कारणे. का म्हणजे काय, हेतू, काहीतरी त्याच्या पाठीमागे हेतू असतो. हे का केलं जातं, कोणतंही काम करण्याच्या पाठीमागं जे काही हेतू असतात किंवा जी काही कारणं असतात त्या कारणांना त्याची उद्दिष्टे किंवा त्याचे उद्देश असं मानलं जातं. म्हणजे हेतू. थोडक्यात काय तर उद्दिष्टे, कारणे आणि हेतू एकाच अर्थानं हे 3 शब्द वापरले जातात. तर अंकेक्षण थोडक्यात काय आहे की पूर्वीच्या काळामध्ये की जो काही कारागीर किंवा उत्पादक असेल तोच उत्पादनाचं काम करत होता. उत्पादनाच्या कामाबरोबर खरेदी, विक्री, हिशेब ठेवणं हे स्वतः सर्वच्या सर्व व्यवसायासंबंधित सर्वच्या सर्व कामं तो स्वतः करत होता. यंत्राचे शोध लागले आणि यंत्राच्या शोधानंतर उत्पादन पूर्वी एवढं मर्यादित राहिलं नाही. पूर्वी मागणीनंतर उत्पादन केलं जात होतं आणि ज्यावेळेस यंत्राचे शोध लागले, औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर मात्र मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्रीवर आधारित उद्योग उभा राहिले आणि मागणीपूर्व उत्पादन होऊ लागलं. मागणीपूर्व उत्पादनामध्ये प्रचंड उत्पादन होऊ लागलं. प्रचंड मोठ्या आकाराचे उद्योग किंवा व्यवसाय उभा राहिले. या ठिकाणी एक मालक, हजारो कामगार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि कामगार आणि मालक ह्या दोन्हीमध्ये या ठिकाणी फरक पडला आणि मालकाचं हित वेगळं असतं, कामगाराचं हित वेगळं असतं. आणि मग कर्मचारी वर्षभर हिशेब ठेवतात आणि वर्ष संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या हिशेबांची माहिती सभासदांना किंवा मालकाला मिळावी या हेतूनं अंकेक्षण करणं आवश्यक वाटू लागलं आणि यातूनच अंकेक्षणाची उद्दिष्टे निश्चित झाली. आणि ही काय अंकेक्षणाची जी काय उद्दिष्टे आहेत या उद्दिष्टांचा अभ्यास आपण यानंतरच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. अशा प्रकारे धन्यवाद.